नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील सेवानिवृत्त शिक्षकांसाठी महत्त्वाची व आनंदाची बातमी. या शाळांवर होणार पुन्हा नेमणूक, मिळणार 20,000 रुपये पगार. जाणून घ्या ही आनंदाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, आपण चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. सोबतच ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील सेवानिवृत्त शिक्षकांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. राज्यातील जिल्हा परिषद शाळांवर पुन्हा एकदा सेवानिवृत्त शिक्षकांची नेमणूक केली जाणार आहे. या पुन्हा सेवेत येणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षकांना शासनाच्या माध्यमातून ठराविक मानधन सुद्धा दिले जाणार आहे. खरे तर राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील कमी पटसंख्येचा प्रश्न गंभीर होत चाललेला आहे. मागे कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा सरकारकडून बंद केल्या जातील आणि त्या शाळेतले विद्यार्थी जवळील शाळेत वर्ग केले जातील अशा काही चर्चा सुरू होत्या. दरम्यान आता कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय झालेला आहे. कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांबाबत तोडगा काढण्यासाठी शासनाने नुकताच महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्या जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या ही 10 व 20 पेक्षा कमी आहे अशा शाळांवर आता कॉन्ट्रॅक्टी शिक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. ही संपूर्ण कार्यवाही 15 मार्च 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार केली जाणार आहे. या निर्णयानुसार संबंधित शाळांमध्ये नियमित शिक्षक उपलब्ध नसल्यास कॉन्ट्रॅक्टी शिक्षकांची नियुक्ती केली जाईल. विशेष म्हणजे या पदांसाठी डीएड बीएड झालेले तरुण शिक्षक न घेता सेवानिवृत्त शिक्षकांनाच प्राधान्य देण्याचे स्पष्ट आदेश शासनाने दिले आहेत. 70 वर्षापर्यंत वय असलेले सेवानिवृत्त शिक्षक या नेमणुकीसाठी पात्र असतील. त्यांना दरमहा 20,000 रुपयांचे मानधन देण्यात येणार आहे. शासनाकडून उपलब्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार 2023-24 या शैक्षणिक वर्षात राज्यातील जिल्हा परिषदांच्या सुमारे 18,600 शाळांची पटसंख्या 1 ते 20 दरम्यान होती. मात्र 2024 ते 25 या शैक्षणिक वर्षातील संच मान्यतेनुसार ही संख्या वाढून जवळपास 25,000 पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे शिक्षकांची कमतरता अधिक तीव्र झालेली आहे. 15 मार्च 2024 च्या संच मान्यतेच्या शासन निर्णयानुसार 10 पेक्षा कमी पट असलेल्या शाळांवर किमान 1 नियमित शिक्षक आणि 20 पेक्षा कमी पट असलेल्या शाळांवर किमान 2 नियमित शिक्षक अपेक्षित आहेत. पण अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करूनही नियमित शिक्षक उपलब्ध न झाल्यास त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टी शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. दरम्यान सध्या जिल्हा परिषद शाळांमध्ये सुमारे 4,000 शिक्षकांची पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. या रिक्त पदावरही आधी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येईल. मात्र तरीही गरज भासल्यास कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने सेवानिवृत्त शिक्षकांची नेमणूक केली जाणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शाळांमधील अध्यापन सुरळीत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र तरुण प्रशिक्षित शिक्षकांमध्ये या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त होत असून या धोरणावर पुढील काळात चर्चा होण्याची शक्यता आहे. पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.